नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मिहिका मुक्ताचं ऑलेट घेऊन आता तिथे पोहोचलेली असते. तर ती सागर, मुक्ता, मिहिरला एकत्र बघून तिला खूप आश्चर्य वाटतं. तर सागर तर खूपच घाबरून गेलेला असतो. मात्र लगेच ती मुक्ताला म्हणते, ताई तू इथे काय करतेस यांच्याबरोबर? तर लगेच मुक्ता म्हणते, मी तुला सगळं काही नंतर सांगते, परंतु तू आता गप्प बैस. तर लगेच सागर हा मुक्ताला खुणावत असतो आणि मिहिकाला गप्प बसायला सांग असे सांगत असतो. तर लगेच मुक्ता म्हणते, मी तुला नंतर सर्व काही सांगेन. तर तेवढ्यात रेवती विचारते, मुक्ता ही कोण आहे? तर मुक्ता म्हणते, ही माझी बहीण आहे मिहिका. त्यावर लगेच रोहित म्हणतो, हो का, मग चला आता आम्ही जेवायला चाललो आहोत, तुम्ही पण आम्हाला जॉईन व्हा. त्यावर मिहिका म्हणते, नाही नको, मी तर इथे फक्त ताईचं ऑलेट द्यायला आले होते, त्यामुळे मी नाही येत तुमच्याबरोबर, तुम्ही जा. मग रोहित म्हणतो, असं कसं? मुक्ता तुझ्या बहिणीला सांग बरं आपल्याबरोबर यायला. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे मिहिका, चल आमच्याबरोबर. तर इकडे पोरू काका ना माधवी म्हणत असते, तुम्हाला काही हवंय का? मग मला ध्यानाला बसायचं आहे. त्यावर लगेच पोरू काका म्हणतात, मला तुझ्या हातचे गरम गरम वडे आणि एकदा चहा दिला ना की मला काहीच नको, बाद झाले. तर लगेच माधवी म्हणते, तुझं आपलं बरं आहे रे, एकदा 5-6 वेळे चहा घेतला गरम गरम आणि बटाटा वडे खाल्ले की झालं. तसं आमचं बायकांचं तसं नसतं, खूप अवघड असतं. त्यावर पोरू काका म्हणतात, काय आहे तुमच्या बायकांचं, काय अवघड आहे? त्यावर माधवी म्हणते, शेअर मार्केटमध्ये कसले भाव वाढले याचं आम्हाला काहीच नाही, पण भाजीपाला, बटाट्याचे याचे भाव किती वाढले हे आम्हाला सर्व टेन्शन असते, आणि सर्वात जास्त टेन्शन म्हणजे माझ्या मुक्ताचे. तर इकडे सर्वजण जेवणासाठी टेबलावरती बसलेले असतात. तर लगेच रेवती म्हणते, इथे मिसळपाव खूप मस्त मिळतं, आपण मिसळपावच मागूया. तर रोहित म्हणतो, ठीक आहे, मिसळपाव तर मिसळपाव. तर मुक्ता म्हणते, परंतु मुलींना हे खाता येणार नाही, ते खूप तिखट असतं ना, त्यांच्यासाठी आपण थालीपीठ मागू. तर मिहिर म्हणतो, हो, मी मुलींसाठी थालीपीठ मागवतो. तर आता रेवती म्हणत असते, आपण खूप दिवसांनी असे भेटलो ना, मुक्ता खूप मज्जा आली ना, तुम्ही असं किती वेळा बाहेर शॉपिंगला येता? त्यावर मुक्ता म्हणते, सागरला सुट्टी असली की लगेच तो आम्हाला बाहेर फिरायला घेऊन येतो. तर सागर हा शांतपणे मुक्ताकडे बघत असतो, कारण मुक्तानेच त्याला सईबरोबर शॉपिंग करण्यासाठी आणलेलं असतं हे त्याला आठवत असतं. तर रोहित म्हणतो, खरं तर फॅमिलीला वेळ द्यायलाच पाहिजे. मग लगेच रेवती म्हणते, हो, रोहित पण आम्हाला खूप वेळ देत असतो, तो कायम आम्हाला बाहेर फिरायला घेऊन येते. तर मुक्ता म्हणते, हो, सागर पण सईसाठी खूप वेळ देतो, तिला काय आवडतं काय नाही आवडत ते सर्व त्याला माहीत आहे, आणि तिच्यासाठी कुठल्या रंगाचा फ्रॉक घ्यायचा, किती मापाचा, हे सर्व त्याला कळते. एकदा तर त्याने तिचे केस पण धुतले होते. तर मुक्ताचं असं सागरविषयीचं कौतुक चाललेलं पाहून मिहिर हा मुक्ताकडेच बघत असतो. तर लगेच रेवती म्हणते, रोहित म्हणत असतो, कितीही काम असलं ना, आधी फॅमिलीसाठी वेळ द्यायला पाहिजे, फॅमिली सर्वात जास्त महत्त्वाची आहे. तर मुक्ता म्हणते, हो, मग सागरही तेच करतात ना, फॅमिलीसाठी खूप वेळ देत असतात. त्यावर लगेच रेवती मिहिकाला म्हणते, तुझं काय चालू आहे, तुझं सध्या काय करतेस तू, असे ती मिहिकाला विचारत असते. तर मिहिका मात्र तिच्या ताईकडेच बघत असते, ताईचं हे सर्व काय चालू आहे हे तिला कळत नाही. त्यानंतर इकडे माधवी टेबलवरती बसून रडत असते. तेवढ्यात पोरू काका तिथे येतात आणि म्हणतात, माधवी काय झाले, का रडतेस तू? त्यावर माधवी म्हणते, काय नाही रे, मला दुसरं काय टेन्शन असणार आहे, माझ्या मुक्ताचंच टेन्शन आहे मला. त्यावर पोरू काका म्हणतात, माधवी नको टेन्शन घेऊ, सर्व काही ठीक होणार आहे, तू काळजी करू नको बरं, असे म्हणून माधवीची समजूत काढत असतात. त्यानंतर इकडे मिहिका रोहितला विचारत असते, तुम्ही इकडे कधी आला, कुठे राहता तुम्ही, हे सर्व ती रोहितला विचारत असते. त्यावर रोहित म्हणतो, मी इंग्लंडलाच असतो, परंतु आता मी कामानिमित्त इकडं आलो आणि मला खूप बरं वाटलं, तुम्ही असे फॅमिलीसाठी एवढा वेळ देता, मस्त बाहेर फिरायला जाता. तर लगेच मुक्ता म्हणते, हो, आमचा सागरही तसाच आहे, हो, आमच्यासाठी खूप वेळ देत असतो. तर लगेच सागरला ठसका जातो. त्यावर लगेच रेवती म्हणते, हो का, सागरला अशीच माणसे आवडतात, त्याला अशी फॅमिलीला वेळ देणारी माणसं खूप आवडत असतात. त्यावर लगेच मुक्ता म्हणते, हो ना, आमचा सागर तसाच आहे मग एकदम. तर तेवढ्यात लगेच वेटर मिसळपाव व थालीपीठ, ऑरेंजेस सर्व काही घेऊन आलेला असतो. तर लगेच सर्वजण मिसळपाव खाण्यासाठी सुरुवात करतात. लगेच मिहिका तिच्या ताईला मेसेज करते. तर मुक्ता तो मेसेज बघते आणि मिहिका म्हणत असते, ताई हे सर्व काय चालू आहे,
तू का या सागरची मदत करते आणि तू का त्याच्या बायकोचा रोल निभावते, मला काही कळतच नाहीये. तर मात्र रोहितला तर मिसळपाव खूपच आवडलेली असते. तर लगेच मिहिका म्हणते, हो आपल्यासारखं इंडियन फूड्स कुठेच मिळत नाही, एकदम छान आहे ही मिसळपाव, मला खूपच आवडते. तर मात्र मिहिका काहीच खात नसते. तर रेवती म्हणते, अगं मिहिका तू का काही घेत नाही, घे ना. त्यावर मिहिका म्हणते, नाही माझं डाएट चालू आहे. त्यावर रेवती म्हणते, अगं मग ज्यूस घे. तर लगेच मिहिका ज्यूस घेते. तर रेवती म्हणते, मिहिका तुझं लग्न झालंय का? तर त्यावर मुक्ता म्हणते, नाही तिचं अजून लग्न झालेलं नाहीये. तर लगेच मिहिका विदाऊट शुगरचं ज्यूस घेते. त्यावर रेवती म्हणते, मिहिका तुझं लग्न झालंय का? मग मुक्ता म्हणते, नाही आम्हाला हवा तसा मुलगा अजून मिळाला नाही, त्यामुळे अजून तिचं लग्नाचं काही ठरवलं नाही. त्यावर रेवती म्हणते, तुम्हाला राग नसेल येत तर एक विचारू का? त्यावर मुक्ता म्हणते, हो विचारा ना. तर लगेच रेवती म्हणते, माझा एक इंग्लंडला भाऊ आहे, खूपच हँडसम आहे, परंतु तुमच्या कम्युनिटीचा नाही आहे, तुम्हाला चालेल का? त्यावर मिहिका म्हणते, हो चालेल ना, मला तसं काही प्रॉब्लेम नाही, पण मुलगा कसा चांगला हवा, कुणालाही न घाबरणारा, त्यामुळे माझा तसा काही प्रॉब्लेम नाही. तर लगेच रेवती म्हणते, वा छान. तर रोहित म्हणतो, तुला असा हँडसम मुलगा कोणी भेटला नाही का? त्यावर मुक्ता म्हणते, नाही. तर मिहिका म्हणते, हो भेटला होता ना, हँडसम होता, परंतु माझ्यावर प्रेम आहे हे सांगण्यासाठी तो त्याच्या फॅमिलीला घाबरत होता, त्यामुळे अशा मुलावर मी का प्रेम करू? तर लगेच रेवती म्हणते, एकतर तो मुलगा मूर्ख असेल किंवा खूप वेडा असेल, तुला सोडलंय त्यांनी म्हणजे खूपच वेडा दिसतोय तुम्हाला. त्यावर लगेच मिहीर म्हणतो, कधी कधी परिस्थितीनुसार माणसाला बदलावं लागतं. वर लगेच सागर म्हणतो, बरोबर बोलतोय तू मिहीर, कधी कधी परिस्थितीनुसार माणसाला वागावं लागतं आणि माणूस तसं वागलं की लगेच त्यावर ठपका लावून लोक मोकळे होतात आणि मग त्याला नावं ठेवायला तयारच असतात. त्यावर सर्वजण खाऊन पिऊन पोटभर लगेच हॉटेलमधून बाहेर निघालेले असतात. यानंतर बाहेर आल्यानंतर रेवती म्हणते, तुम्हा लोकांना भेटून मला खूपच छान बरं वाटलं, चला निघतो आम्ही. त्यावर लगेच मिहीर म्हणतो, तुम्ही माझी गाडी घेऊन जा, माझा ड्रायव्हर तुम्हाला सोडून येईल. त्यावर लगेच रेवती म्हणते, हो ठीक आहे आम्ही येतो आता. लगेच सागर मिहीरला म्हणतो, या लोकांना पटकन सोडून ये, इथे हे नाटक करता करता माझं पार डोकं दुखायला लागले. सागरचे हे सर्व बोलणे मिहिका ऐकते आणि म्हणते, काय हो, काय समजता तुम्ही स्वतःला? तुम्हीच माझ्या ताईला हे सर्व नाटक करायला लावले आणि आता तुमचंच डोकं दुखतं का? आधी काही बाई बोलत असतात, मग त्या लोकांना जेलमध्ये टाकतात आणि नंतर त्यांचीच मदत मागतात, असं कोणी करतं का? तुम्हालाच काही पटायला पाहिजे, असं कोणी वागत असतं का? तेवढ्यात मुक्ता तिथे येते. त्यावर मिहिका लगेच मुक्ताला म्हणते, ताई तू काय या माणसांची मदत केली? तुला माहीत नाही का ही माणसे कशी आहेत? त्यावर लगेच मिहीर म्हणतो, मिहिका तुला काही माहीत नाही ना, त्यामुळे तू काही बोलूच नको. तर मिहिका म्हणते, तू गप्प बैस, मी तुला म्हणते का आणि मी का तुला घाबरू? आणि मी का तुझं ऐकू? दादूशचा चमचा दादावर काही आल्यावर लगेच कसा मध्ये बोलायला येतो आणि आपल्या दोघांचं असल्यावर मग गप्प बसून घेतो, तेव्हा त्याची बोलती बंद होते, तेव्हा काहीच बोलत नाही. त्यावर लगेच मुक्ता मिहिकाला म्हणते, मिहिका शांत हो, नको चिडचिड करू, चल आपण घरी जाऊ. त्यावर लगेच मिहीर सागरला म्हणतो, दादा कुठे बाबा तुझी गाडी, चल आपण पटकन घरी जाऊया. त्यावर सागर म्हणतो, माझी गाडी बंद पडली, मी त्यांच्या गाडीने आलो. तर मिहीर म्हणतो, ठीक आहे मग मी टॅक्सीने जातो, तुम्ही सई बरोबर या. असे म्हणून लगेच मिहीर मुक्ताला थँक्यू म्हणतो आणि तिची माफी मागत असतो. तर मुक्ताला हे बघून खूप वाईट वाटत असते. तर मित्रांनो, पुढील भागात मुक्ताने सर्व बॅग सागरच्या हातात दिलेल्या असतात. तर लगेच मुक्ता सागरला म्हणत असते, मी सईची क्लिप दिली होती तुमच्याजवळ, कुठे ठेवली? त्यावर सागर म्हणतो, या माझ्या खिशात आहे, तेवढी काढा बरं. तर लगेच मुक्ता तिच्या हाताने सागरच्या खिशातून ती क्लिप काढत असतात. तेवढ्यात पोरू काका व सागरचे बाबा तिथे आलेले असतात. ते त्या तिघांकडे एकटक बघत असतात. त्यानंतर इकडे घरी आल्यानंतर सावनी सईला घेऊन जाण्यासाठी आलेली असते. मग मुक्ता सईने शॉपिंग केलेलं सर्व सामान सावनीजवळ देते आणि तिची व्यवस्थित काळजी घ्यायला सांगते. तर सई म्हणत असते, मुक्ता आंटी मला तुझ्याशिवाय नाही करमलं, मला नाही जायचे, असे म्हणून ती मुक्ताचा हात खेचत असते. मात्र सावनी लगेच सईचा हात धरून तिला ओढत घेऊन चाललेली असते. तर लगेच सई अशी जात असताना मुक्ताला हे सर्व बघून खूप वाईट वाटत असते, ती सईकडे बघतच असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.